नमस्कार. एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, मी इथे 1 वाटी शाबू आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले ते. तर आता मला ही शाबू भाजून घ्यायचं आहे बघा. इथे गॅस चालू आहे. तर शाबू आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आपल्याला बनवायचे त्याची पराठे. थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे ते मिडियम फ्लेमवरती. गॅस कमीच ठेवायचा म्हणजे काय डाग पडले जात नाही. तर हे ते बनवणार आहेत आपण आज पराठे. तर 4-5 बटाटे मी उकडून पण घेतलेले, त्याला बटाट्याची पण मदत लागत आहे. बघू शकता शाबूला गोल्डन कलर आला. तर आता आपण इथे घेतले वरीची अर्धी वाटी, पाऊण वाटी, म्हणजे अर्ध्या वाटीला कमी आहे थोडंसं. तर ते पण थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे वरीचे तांदूळ आणि मिक्सरला बारीक दळून घ्यायचे. तर शाबूचे तांदूळ, शेंगदाणे, वरीचे तांदूळ. तर वरीच्या तांदळाला गॅस फुल ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि गॅस तर फुलच ठेवला ह्याला. का तर हे मिक्सरमध्ये लवकर बारीक पीठ होतं याचं, म्हणून हे आपल्याला दळून घ्यायचं, भाजून घ्यायचं. भाजून घेतलं लवकर पीठ होतं याचं. चला, आता मी वरीचे तांदूळ पण काढून घेत आहे. आपण जी हे आता 3 वस्तू भाजून घेतलेल्या तर ही थंड करायला ठेवायचे फॅनच्या हवेला. आणि इथं बटाटे उकडून घेतलेले, ती थंड झालेले. इथं तर पीठ करून घेतलं, त्याच्यात मिक्स करायचं आपल्याला. हे 3 वस्तू एकत्र करून घ्यायची. त्या बघू शकताय तुम्ही. चला, आता मी ही फॅनच्या हवेला थंड व्हायला ठेवत आहे. आणि इथं मी हिरवी मिरची पण घेतलेली बरं का पराठ्याला घालाय. चला, तर आता मी चाळण्याला काय करत आहे, चाळून घेतले वरीचे तांदूळ येतं. आणि तुम्हाला दाखवते ही शाबूचे तांदूळ येतं. बघा, हे आपल्याला दोन्ही पण चाळून घ्यायचे. तर आता ह्याच्यात ठोसर जे असते ना, ते हे बाहेर निघलं पाहिजे, म्हणजे दळायला परत आपल्याला, म्हणून मी दोन्ही पण चाळून घेत आहे. चला, तर आता हे सगळं आपण बारीक करून घेतले. मिरच्या पण बारीक. चला, आपल्याला तिखटानुसार, मिठानुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपलं मेंदू. तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकताय. तर आता याच्यात काय करायचं, आपल्याला जी मिक्सरमध्ये बारीक मिरची करून घेतली ते पण यूज करायची पराठ्याला. तर हे जे तिखट आहे, तर आपल्याला बटाट्याचं भरीत पण बनवायचं, त्या करताना ठेवायचं. तर मिक्स करून घेते. त्याच्यात थोडंसं आपल्याला तेल पण टाकायचं. बघू शकताय, थोडंसं तेल पण टाकायचं. हे आपल्याला वळून द्यायचं. चहा घेऊन जाय. मध्ये आपल्याला बटाटे घालायचे राहिले होते. चिकणीला बटाटे पण यूज करायचे. ते तुम्ही किसणी असली तर किसणी पण हे करू शकताय, पण मी जास्त हाताच्या साह्याने करते. बघू शकताय झालं आहे आपलं पीठ मळून. चला, आता मी पराठे करा किंवा तुम्ही धपाटे पण करू शकताय. तर मी धपाटेच करत आहे, लवकर उरकले जाणार आहे. हे आपण भरीत बनवायकरता सारण केलेलं आहे. चला, आता मी पराठ्याला सुरुवात करत आहे. बघू शकताय आता मी बनवून टाकलेलं आहे.
कढई आपल्याला तेल करून घ्यायचंय. पास्ता झाला. तुमच्याकडं पराठ्याचा तवा असला तर तुम्ही त्याच्यावर बनवू शकताय. माझ्याकडे तवा नाहीये. बघू शकताय आपलं पहिलं जर मोडलेलं आहे तर आपण दुसरं बघूया. मस्त आणि पलटले दिले. तर ह्याला काय करायचंय, फक्त नॉर्मल गॅस चालू ठेवायचा, नंतर ना आपण फुल करू शकतोय. चला, अशी पटापटा पराठे आपली बनवून झालेले ते ह्या पद्धतीने बनवा. फक्त तव्यावरती टाकताना पाण्याचा हात लावायचा, तेल लावायचं नाही. एवढीच माझ्याकडून पहिल्या ह्याला धपाट्याला गलती झाली. तुम्ही पण तसंच करू शकताय.